हाय फ्रेंड्स, मी गबाला अझरबैजान इथे आलेला आहे। अझरबैजान ही कंट्री आता एक 5-6 वर्षात खूपच फेमस होत आहे। बरेच जण अझरबैजानला व्हिजिट करतात। अझरबैजानची कॅपिटल बाकू आहे, ती पण खूप सुंदर आहे। आणि मी आत्ता जिथे आहे ते आहे गबाला। गबालाला ॲक्च्युली मिनी स्वित्झर्लंड असं म्हणतात। आणि का म्हणतात मिनी स्वित्झर्लंड हे मी तुम्हाला सांगते। कारण स्वित्झर्लंड म्हटलं की आपल्याला थंडी, बर्फ आणि अत्यंत सुंदर निसर्ग, अत्यंत सुंदर म्हणजे जगातला अत्यंत सुंदर निसर्ग कुठे असेल तर तो स्वित्झर्लंडला आहे असं आपण म्हणू शकतो। आणि नॅचरली मी स्वित्झर्लंड पण बघितलेलं आहे, सो मला खूपच कंपेअर करायला सोपं पडलं की खरंच हे आहे का। कारण आजपर्यंत ऐकत होतो, पण आहे। मी तुम्हाला जस्ट दाखवते की याला का म्हणतायत। ही जी ब्युटी आहे आपली, हे बघा, ही अत्यंत सुंदर कलर आहेत झाडांचे। तुम्हाला दिसत असतील, वेगवेगळी झाडं आहेत इथे। संपूर्ण फॉरेस्ट आहे हे। आत्ता इथे बर्फ नसतो, पण डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी आणि आय थिंक एखाद महिना पुढे इथे बर्फ असतो। आणि हे संपूर्ण बर्फानी वेढलेलं गबाला आहे। नो डाऊट जास्त हाईटवर गेल्यावर तुम्हाला अजून जास्त बर्फ मिळतो। आणि खरंच हे खूपच सुंदर आहे। हे मी तुम्हाला हे दाखवते, हे माझं हॉटेल आहे, रिव्हर साईड हॉटेल। इथे मागे रिव्हर आहे हॉटेलच्या, म्हणून त्यांनी रिव्हर साईड हॉटेल दिलेलं आहे नाव। खूप छान, खूप निसर्गरम्य अशा ठिकाणी हे हॉटेल वसलेलं आहे। इथे चारी ठिकाणी फक्त डोंगर आहेत आणि त्याच्यावर झाडं आहेत, फक्त झाडं आहेत। त्यामुळे क्लायमेट खूप सुंदर आहे। आम्ही आल्यापासून इथे क्लायमेट 12-14 आहे। आत्ता इथे 2 दिवसात सूर्याचे आगमन झालेलं आहे, पण 2 दिवस इथे खूप पाऊस होता, त्यामुळे इथूनचं क्लायमेट अजून थंड झालं होतं आणि आम्हाला खूप एन्जॉय करायला मिळालं। इथे हॉटेलच्या आजूबाजूला सफरचंदाची झाडं पण आहेत। खूप छानरित्या त्यांनी हे हॉटेल संपूर्ण मेंटेन केलेलं आहे। आणि खरंच हे स्वित्झर्लंड म्हणतो त्याप्रमाणे हे मिनी स्वित्झर्लंड आहे। तुम्ही बघाल, इथूनची जी झाडं आहेत ती खूपच छान आहेत, खूप सुंदर आहे, खूपच सुंदर आहे, खूपच छान। मला हे खूप आवडलेलं आहे। मी सगळ्यांना सांगेन, तुम्ही खरंच एकदा नक्की या आणि हे बघा। खूप शॉर्ट जर्नी आहे हा। एक 4.5-5 तासाचा फ्लाईट पकडून तुम्ही बाकूला येऊ शकता आणि बाकूवरून तुम्ही गबाला बाय रोड एक 4-4.25 तासाचा डिस्टन्स आहे। 3 ते 4 साईट सीन्स आहेत इथे गबालाला। खूप छान, खूप सुंदर लेक आहे, एक वॉटरफॉल आहे 7 ब्युटीज म्हणून। आणि सर्वात मोठं अट्रॅक्शन म्हणजे केबल कार आहे। तर ती आपल्याला छानपैकी एक वेगळ्याच विश्वात घेऊन जाते। खूप सुंदर दिसतं तिकडनं सगळं दृश्य। म्हणजे आजपर्यंत मी तरी एवढं सुंदर दृश्य फक्त पेंटिंग्समध्ये बघितलेलं होतं आणि पिक्चर्समध्ये, ज्या आपण मूवीज बघतो त्याच्यामध्ये। खरंच पण मी ते हे 2 दिवस गबालामध्ये अनुभवले। खूप सुंदर, खूप छान। इथूनची लोकं पण खूप छान आहेत। इंडियन फूड इथे मिळतं, नक्कीच ज्यांना आवडेल इंडियन खायला त्यांना इंडियन मिळतं, नाहीतर इथे लेबनीज फूड आहे ते पण तुम्ही ट्राय करू शकता। खूप छान छान आहे इथे। बाकी त्यांची लोकल फूड आहे ती पण खूप चांगली आहेत, बऱ्याच व्हरायटी आहे आणि खरंच खूप छान आहे। खरंच या, एक शॉर्ट ट्रिप म्हणून एक 5 to 6 डेजची ट्रिप नक्की करा। जर तुम्हाला अजून रिलॅक्स व्हायचं असेल गबालामध्ये, तुम्ही फक्त एक दिवस साईट सीन करून नंतर 2 दिवस फक्त आराम करू शकता आणि फक्त निसर्ग म्हणजे निसर्गचा अनुभव तुम्ही घेऊ शकता। खूप छान आहे, खूप म्हणजे खूपच सुंदर आहे। हे बघा, हे जे एक एक कलर्स आहेत झाडांचे, अत्यंत सुंदर आहे, अत्यंत सुंदर। सो
खरंच व्हिजिट करा गबालाला, खूप सुंदर आहे. थँक्यू.